तर आताची महत्त्वाची बातमी, संदीप क्षीरसागर सह्याद्रीवर दाखल झाले आहेत। तर वाल्मिक कराड हा सीआयडी कार्यालयामध्ये स्वतःच्या गाडीने आलेला होता। दोन माजी नगरसेवक देखील सध्या सीआयडीच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड याच्या सोबत आहे। तर मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड देखील विधानसभेमध्ये काय म्हणाले होते वाल्मिक कराड विषयी ते आपण ऐकूया। मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टरमाइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे, पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील याचा विचार न करता कारवाई केली जाईल। आम्ही कोणालाही सोडणार नाही आहोत। तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलं, त्याला सांगितलं की आम्ही 302चा आरोपी करणार आहोत। ज्या खंडणीत ही हत्या झाली ती खंडणी मागितलीच आहे वाल्मिक कराडनी। जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी? आणि स्वतः मंत्री महोदय ताठ मानेने येऊन जगाला सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे। थेट आपण जाऊयात सीआयडी कार्यालयाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, वाल्मिक कराड याच्यासह दोन माजी नगरसेवक परळीचे ते देखील सीआयडी कार्यालयामध्ये आता सध्या आहेत, नेमकी काय चौकशी सुरू आहे? निखिल, सध्या सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक जे आहेत ते प्रशांत बुरुडे आणि इतर वरिष्ठ अधिकारी डीआयजी लेवलचे अधिकारी जे आहेत ते वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबत असलेले दोन परळीचे माजी नगरसेवक असल्याची माहिती सध्या प्राथमिक माहिती मिळते। त्यांची एकत्रित चौकशी जी आहे ती समोरासमोर प्रशांत बुरुडे यांच्याकडून केली जाते। चौकशीमध्ये खरं तर प्रामुख्याने हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत ते म्हणजे सीआयडीचे 9 पथकं जे आहेत ते गेल्या 22 दिवसापासून वाल्मिक कराडचा शोध घेत होती, मात्र सीआयडीला वाल्मिक कराडचा शेवटपर्यंत पत्ता लागला नाही। स्वतःहून तो सीआयडी कार्यालयामध्ये आला आणि सीआयडीला शरण गेला, त्यामुळे सीआयडीची पथकं जे आहेत त्यांच्यासमोर खरं तर वाल्मिक कराड समोर फेल ठरली असं म्हणावं लागेल, कारण स्वतःहून तो सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झाला। 22 दिवस वाल्मिक कराड जो आहे तो नक्की कुणाच्या संपर्कात होता, वाल्मिक कराडचं नक्की बीडपासून लोकेशन काय होतं, म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी वाल्मिक कराड फिरला, कोणत्या कामाच्या निमित्तानं वाल्मिक कराड जो आहे तो त्या ठिकाणी गेला, हे प्राथमिक प्रश्न जे आहेत ते अधिकाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पवन ऊर्जा कंपनीकडे 2 कोटीची खंडणी वाल्मिक कराडनं मागितलेली होती, त्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडवरती गुन्हा जो आहे तो केज पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। त्यामुळे या गुन्ह्यामध्ये खरं तर वाल्मिक कराड फरार होता, मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्याचा काय संबंध आहे का याची चौकशी जी आहे ती सध्या पोलिसांकडून केली जाते आणि सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरुडे हे समोरासमोर चौकशी करतात। प्रामुख्याने हे 3 महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते या चौकशीमध्ये असणार आहेत आणि ही चौकशी संपल्यानंतर आजच कदाचित वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना जे आहे ते केजला नेलं जाणार आहे, न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। खरं तर 24 तासाच्या आतमध्ये एखाद्या आरोपीला खरं तर शरण गेल्यानंतर किंवा ताब्यामध्ये घेतल्यानंतर हजर करणं बंधनकारक असतं। त्यामुळे आज वाल्मिक कराडची चौकशी संपल्यानंतर बीडच्या केज पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते वाल्मिक कराडला न्यायालयामध्ये हजर केले जाते काय पण महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला गेल्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराड नक्की कुणाच्या संपर्कात होता, कुणाशी त्याचा संपर्क झालेला आहे का याची चौकशी जी आहे ती केली जाऊ शकते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड ज्यावेळेस सीआयडीच्या कार्यालयामध्ये शरण गेला, ज्यावेळेस त्याची गाडी खरं तर वाल्मिक कराडनं वापरलेली होती MS 23 BG 2231 या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीमधून वाल्मिक कराड जो आहे तो सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झाला। प्राथमिक माहिती मिळते ती म्हणजे स्कॉर्पिओ गाडी जी आहे ती स्वतःच्या मालकीची आहे आणि याच गाडीमधून वाल्मिक कराड जो आहे तो सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झाला। जर कदाचित वाल्मिक कराड हा सीआयडीच्या पुण्यातल्या कार्यालयामध्ये आला असेल तर गेल्या किती दिवसांपासून तो पुण्यामध्ये राहतोय, आणखी कुणाशी संपर्क वाल्मिक कराडचा आलेला आहे याची प्राथमिक चौकशी जी आहे ती अप्पर पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जाईल। आजच्या चौकशीमध्ये वाल्मिक कराडकडून आणखी काय नवीन माहिती जी आहे ती खरं तर सीआयडीच्या अधिकाऱ्यांना दिली जाते काय पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या 22 दिवसांपासून सीआयडीच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते वाल्मिक कराडनं उपस्थित केलं होतं, म्हणजे 22 दिवसांपासून वाल्मिक कराड फरार होता, अखेरपर्यंत सीआयडीच्या हाती लागला नाही, तो स्वतःहून सीआयडीला शरण गेला। त्यामुळे सीआयडी जी आहे ती कसून चौकशी जी आहे वाल्मिक कराडची करणार आहे। नक्की त्याचं लोकेशन कुठं होतं, कोणकोणत्या व्यक्तींना तो भेटला किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा काय संबंध आहे का याची कसून चौकशी आज स्वतः डीआयजी सीआयडीचे जे अपर पोलीस महासंचालक आहेत आणि डीआयजी लेवलचे अधिकारी जे आहेत ते करतायत आणि त्यानंतर आज वाल्मिक कराडला केस न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। तर आज खरं तर चौकशी जी आहे ती संपूर्ण उद्या करत वाल्मिक कराड